सो थेवेनिन्स थेरम यूजिंग डिपेंडेंट सोर्सेस. तर इथे आपण म्हणूया थेवेनिन्स थेरम्स आपण आज इथे यूज करतोय, बट कोणत्या न्यूमरिकल्ससाठी? डिपेंडंट शंकरपाळ्यामध्ये. ओके, शंकरपाळ्यांचा शेप जसा असतो डिपेंडंट सोर्सेस. तर स्टेप्स जर बघायचं इथे झालं, जर थेरॉटिकली जर बघायचं झालं थोडंफार, सो स्टेप नंबर 1 ॲज इट इज राहणार आहे की रिमूव्ह, ओपन नाही म्हणूया आपण त्याला, रिमूव्ह म्हणूया. रिमूव्ह द लोड रेजिस्टन्स अँड फाइंड VOC, म्हणजेच ओपन सर्किट व्होल्टेज आपल्याला ॲज युजल स्टेप नंबर 1 मध्ये फाइंड आउट करायचं आहे. ओके, स्टेप नंबर 2 मध्ये आपल्याला RTH ॲज युजल फाइंड आउट करायचं आहे. ओके, सॉरी, इथे RTH फाइंड आउट करण्याची गरज नसतं. इथे स्टेप नंबर 2 मध्ये आपल्याला ॲक्च्युली VTH फाइंड आउट करायचं आहे. सॉरी, VTH नाही, झेड इक्विव्हॅलेंट म्हणजेच इम्पिडन्स इथे फाइंड आउट करायचा असतो. बट इम्पिडन्स कसा फाइंड आउट केला जातो? तर इम्पिडन्स फाइंड आउट करण्यासाठी जी लोड रेजिस्टन्स आपण इथे बघा रिमूव्ह केलेली आहे, ते स्टेप नंबर 2 मध्ये काय करायची, तो लोड रेजिस्टन्स शॉर्ट करायचा. शॉर्ट दी लोड रेजिस्टन्स अँड फाइंड शॉर्ट सर्किट करंट, म्हणजे त्याच ब्रांच म्हणून फ्लो होणारा शॉर्ट सर्किट करंट इथे फाइंड आउट करायचा. सो VOC आपल्याला RL रिमूव्ह करून मिळणार. त्याचसोबत ISC शॉर्ट सर्किट करंट आपल्याला RL लोड रेजिस्टन्स शॉर्ट करून मिळणार. ओके, सो हे 2 स्टेप खूप इम्पॉर्टंट आहेत, आणि या 2 स्टेपचा जर आपण रेशो घेतला म्हणजेच आपल्याला इम्पिडन्स इथे फाइंड आउट होते, ज्याला आपण म्हणतोय इक्विव्हॅलेंट इम्पिडन्स. तो इक्विव्हॅलेंट इम्पिडन्सचा फॉर्म्युला असणार आहे ओपन सर्किट व्होल्टेज डिवायडेड बाय शॉर्ट सर्किट करंट. ओके, सो स्टेप नंबर 3 आपण अशा प्रकारे यूज करणार. आणि ॲज युजल स्टेप नंबर 4 मध्ये आपण थेवेनिन्स इक्विव्हॅलेंट सर्किट तिथे ड्रॉ करणार आहोत. सो थेवेनिन्स इक्विव्हॅलेंट सर्किट, हे थेवेनिन्स इक्विव्हॅलेंट सर्किट ड्रॉ करायचे सुद्धा मार्क्स असतात, त्यामुळे ते कंपल्सरी ड्रॉ करायचे. सो थेवेनिन्स इक्विव्हॅलेंट सर्किट ड्रॉ केल्यानंतर आपल्याला जो लोड करंट आपल्याला फाइंड आउट करायचा आहे डिपेंडंट सोर्सेस कनेक्ट असताना, तो आपल्याला VTH च्या ऐवजी इथे आपण म्हणूया ओपन सर्किट व्होल्टेज डिवायडेड बाय झेड इक्विव्हॅलेंट प्लस ZL. ओके, सो व्हॉट डू मीन बाय ZL? सो ZL हा कोण असणार आहे? लोड इम्पिडन्स असणार आहे. सो इथे लोड इम्पिडन्स म्हणजेच हा कोण असणार आहे? RL, म्हणजेच लोड रेजिस्टन्स असणार आहे. एक कन्सिडर करायचं. ओके, बऱ्याचशा स्टुडंटला कन्फ्युजन असतं झेड आणि R मध्ये. बेसिक इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचा हा कन्सेप्ट आहे. ओके, इम्पिडन्स याला आपण म्हणतो. ओके, वी कॉल इट ॲज द इम्पिडन्स. मग इम्पिडन्स हा झेडने इंडिकेट केला जातो, ज्याची व्हॅल्यू असतं R प्लस मायनस J अँड X. X means reactance. So X is nothing means reactance. ओके, सो हा रिॲक्टन्स सुद्धा 2 प्रकारचा रिॲक्टन्स असतो. एक इंडक्टिव्ह रिॲक्टन्स असतो आणि एक कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स असतो. सो XL आणि XC अशा प्रकारे आपण त्याला इंडिकेट करतो. तर आज आपण आपल्याला इथे डिपेंडेंट सोर्सेस जर असतील तर डिपेंडेंट सोर्सेसला झेड इक्विव्हॅलेंट फाइंड आउट करायचं आहे. बट इथे आपण इम्पिडन्स झेड इक्विव्हॅलेंट फाइंड आउट करतो, तर त्याचा फॉर्म्युला इथे लक्षात घ्यायचा आहे. इट्स ओपन सर्किट व्होल्टेज डिवायडेड बाय शॉर्ट सर्किट करंट. तर हा एक डायरेक्टली फॉर्म्युला आपण इथे डिपेंडेंट सोर्समध्ये युटिलाइज करतो. ओके, तर इथे आपण बघूया की कशा प्रकारे डिपेंडेंट सोर्सेस असलेले न्यूमरिकल्स आपल्याला सॉल्व करता येते. चला एक न्यूमरिकल आपण फर्स्ट न्यूमरिकल इथे घेऊया. आपण कलर चेंज करून घेऊया.
सो न्यूमेरिकल फर्स्टमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे ऑप्टेन द करंट आय एक्स बाय थेवेनिन्स थेरम्स. ऑप्टेन करंट आय एक्स जो की आपल्या डायग्राम्समध्ये इंडिकेट केलेला असतो बाय थेवेनिन्स थेरम्स. ओके, आणि डायग्राम्स आपल्याला अशा प्रकारे दिलेली आहे. हा एक व्होल्टेज सोर्स आहे जो की 10 व्होल्ट आपल्याला गिवन आहे. त्यानंतर रेजिस्टन्स जो की 2 ओमचा हा रेजिस्टन्स आहे आणि याच 2 ओमचा रेजिस्टन्स म्हणून फ्लो होणारा हा आय एक्स नावाचा करंट आहे. ओके, सेम थिंग्स इन बिटवीन कॉमनली कनेक्टेड 3 एम्पियरचा करंट सोर्स आपल्याला इथे बघायला मिळतो अशा प्रकारे. सेम थिंग्स 1 ओम पुन्हा सेकंड लूपमध्ये कनेक्ट आणि ज्याची आपण आतापर्यंत गोष्ट करत होतो हे शंकरपाड्याच्या शेपचे जे सोर्सेस असतात जे अदर पॅरामीटर्सवर डिपेंड असतात म्हणून त्यांना आपण डिपेंडेंट सोर्सेस असं म्हणत असतो. ओके, सो पॉझिटिव्ह विथ रिस्पेक्ट टू द निगेटिव्ह. ओके, सो हा आहे 2ix नावाचा व्होल्टेज सोर्स. म्हणजेच या व्होल्टेज सोर्सचा आपल्याला व्होल्टेज सोर्स फाइंड आउट करण्यासाठी ix हा फाइंड आउट करावा लागणार आणि ix इथे आपल्याला फाइंड आउट करायचा आहे युजिंग थेवेनिन्स थेरम्स. ओके, सो स्टेप नंबर 1, 2, 3 आपण इथे फॉलो करणार आहोत. सो ही डायग्राम्स आपल्याला नेहमी लागणार, त्यामुळे एकदा आपण या डायग्राम्सला कॉपी करून घेऊया. सो डायग्राम्स आपली इथे कॉपी झालेली आहे. सोल्युशन्स सोल्युशन्समध्ये ॲज युजल आपण स्टेप नंबर 1ला जाणार आहोत. ओके, स्टेप नंबर 1 आपल्याला लक्षात असेल की जो कोणता लोड रेजिस्टन्स आपल्याला सांगितलेला आहे लोड रेजिस्टन्सला रिमूव्ह करायचं अँड फाइंड द VOC ओपन सर्किट व्होल्टेज आपल्याला तिथे फाइंड आउट करायचं आहे. ओके, सो त्यासाठी इथे आपण डायग्राम्स अगोदर घेऊन घेऊया. अशा प्रकारे ही डायग्राम्स इथे आलेले. आपला जो करंट आहे तो या 2 ओम म्हणून फ्लो होत आहे, त्यामुळे आपण हा जो 2 ओमचा रेजिस्टन्स आहे याला अगोदर ओपन करून घेऊया. आता मला सांगा, जर हा 2 ओमचा रेजिस्टन्स ओपन झालेला आहे तर याला एक आपण नाव देऊया. मागच्या एक्झाम्पलमध्ये आपण एक्स आणि वाय असे नाव दिलेले होते. या एक्झाम्पल्समध्ये आपण ए आणि बी अशा प्रकारचे नाव देऊया. ओके, सेम थिंग्स इथे मला आता एक इंडिकेशन्स करायचं आहे की लोड रेजिस्टन्स म्हणून फ्लो होणारा हा IX करंट होता आणि आपण त्याला ओपन केलेला आहे. म्हणजेच या डायग्राम्समध्ये IX ची व्हॅल्यू किती झाली. ओके, तर मग इथे आपण म्हणू शकतो इफ लोड रेजिस्टन्स इज ओपन सर्किटेड हेन्स IX करंट जो त्या 2 ओम म्हणून फ्लो होणारा करंट होता हा IX करंट किती होणार आहे या सर्किटसाठी 0 होणार आहे. मग मला सांगा, जर IX करंट जर 0 झाला आणि ही IX करंट जर 0 झाला आणि ही व्हॅल्यू जर आपण अशा प्रकारे या IX मध्ये जर प्लेस केली, ओके, सो ती किती होणार 2 × 0 म्हणजेच किती होणार इट्स अ 0 व्होल्ट. सो 0 व्होल्ट म्हणजेच काय, सो इट्स ॲक्ट ॲज अ शॉर्ट सर्किट. शॉर्ट सर्किट असणे म्हणजेच काय की लार्ज अमाऊंट ऑफ करंट फ्लो होणे आणि मॅक्झिमम लार्ज अमाऊंट ऑफ करंट इलेक्ट्रिकल सर्किट म्हणून केव्हा फ्लो होतो, जेव्हा तिथे असलेला रेजिस्टन्स हा 0 असतो. ओके, तिथे असलेला व्होल्टेज हा 0 असतो. ओके, सो अशा प्रकारे इथे आपल्याला हा डायग्राम पुन्हा एकदा ड्रॉ करावा लागणार आणि आपल्याला हे डायग्राम्स अशा प्रकारे इथे पुन्हा घेऊया. ओके, तर ही डायग्राम्स आपल्याला आता कशी तयार होणार, तर इथे 2 ओम रेजिस्टन्स निघून जाणार, त्याचसोबत 2IX नावाचा जो डिपेंडेंट सोर्स होता या डिपेंडेंट सोर्सला आपल्याला अशा प्रकारे इथे शॉर्ट सर्किट करता येणार. ओके, आणि तो कसा शॉर्ट सर्किट झाला तो आपण इथे अशा प्रकारे दाखवण्यात आलेला आहे.
सो 1 ओहमचा रेजिस्टन्स आता कनेक्टेड आहे. इथे अशा प्रकारे टर्मिनल्स ओपन सर्किटेड आहे, ज्यांना आपण ए बी अशा प्रकारे नाव दिलेलं होतं. आणि आता जर आपण इथे बघितलं तर 3 एम्पियर करंट सोर्समुळे जो करंट फ्लो होणार तो फक्त आणि फक्त अशा प्रकारे 1 ओहम म्हणून फ्लो होणार. म्हणजेच इथे आता आपल्याला व्ही ए आणि व्ही बी जर फाइंड आउट करायला सांगितलं, ओके, सो फाइंड आउट द पोटेन्शियल ॲट ए अँड फाइंड आउट द पोटेन्शियल ॲट बी. तर इथे आपल्याला क्लिअरली इंडिकेट होतं आहे की व्ही एचं पोटेन्शियल हे किती आहे. सो व्ही एचं पोटेन्शियल हे ॲज युजल इथे डायरेक्टली आपल्याला 10 व्होल्ट दिसते आहे. ओके, सो इथे मी हायलाईट करतो आहे. व्ही ए म्हणजेच कोणता वायर आहे, कोणता कनेक्शन्स आहे, तो हा कनेक्शन्स आहे. आणि इथे तुम्हाला क्लिअरली मेन्शन्स आहेत की हा 10 व्होल्ट इथे अवेलेबल्स आहे. बट व्ही बी तुम्हाला फाइंड आउट करावं लागणार. ओके, सो व्ही बी आपल्याला कसा फाइंड आउट करता येईल. सो व्ही बी आपल्याला इथे व्ही बी म्हणजेच इट्स अ व्होल्टेज अक्रॉस 1 ओहम रेजिस्टन्स. सो या 1 ओहमच्या अक्रॉसमध्ये असलेलं व्होल्टेज म्हणजेच तुमचं व्ही बीचं व्होल्टेज असणार आहे. बी नोडवर असलेला हा पोटेन्शियल असणार आहे. एवढं आपल्याला इथे समजते. मग त्यामुळे आपण इथे काय करणार आहोत तर व्ही ए अँड व्ही बी आपल्याला इथे समजते. सो इथे लिहूया आपण फ्रॉम डायग्राम्स व्ही ए कॅपिटल ए व्ही ए इट्स अ 10 व्होल्ट. ओके, अँड व्ही बी, व्हॉट इज द व्ही बी. सो इट्स व्होल्टेज अक्रॉस 1 ओहम. ओके, आणि व्होल्टेज अक्रॉस 1 ओहम म्हणजेच काय, करंट फ्लोईंग थ्रू द 1 ओहम्स इन टू 1 ओहमचा रेजिस्टन्स. ओके, सो आपल्याला करंट फ्लोईंग थ्रू द 1 ओहम किती आहे. सो करंट फ्लोईंग थ्रू द 1 ओहम्स इज नथिंग बट दिस इज द करंट विच इज फ्लोईंग थ्रू द 1 ओहम. आणि हा करंट किती आहे, 3 एम्पियर असा हा करंट आहे. ओके, इन टू 1 ओहमचा रेजिस्टन्स. सो 3 into 1 दॅट इज द 3 व्होल्ट. अशा प्रकारे आपल्याला इथे हा जो व्ही बी मिळतो आहे तो 3 व्होल्ट आपल्याला मिळतो आहे. सो व्ही बी इज द 3 व्होल्ट. ओके, व्ही ए इज द 10 व्होल्ट. ओके, सो व्हॉट इज द व्ही ए बी. सो व्ही ए बी इज नथिंग बट इट्स अ व्ही ए मायनस व्ही बी. सो हॅन्स व्ही ए बी हा जो ओपन सर्किटचा व्होल्टेज आपल्याला इथे मिळणार आहे दॅट इज द व्होल्टेज ॲट ए टर्मिनल्स मायनस व्होल्टेज ॲट बी टर्मिनल्स. सो व्होल्टेज ॲट ए टर्मिनल्स हा 10 व्होल्ट आहे, व्होल्टेज ॲट बी टर्मिनल्स हा 3 व्होल्ट आहे. ओके, सो ऑब्वियसली इट्स अ 10 मायनस 3 इट्स अ 7. सो 7 व्होल्ट हा आपल्याला व्ही ए बी म्हणजेच ओपन सर्किट व्होल्टेज आपल्याला इथे मिळालं. ओके, सो इथे आपण म्हणूया हॅन्स व्ही ओ सी इट्स अ 7 व्होल्ट. इट्स अ 7 व्होल्ट. आता आपल्याला फर्स्ट स्टेप्स इथे समजलेली आहे की आपण लोड रेजिस्टन्सला ओपन केलं होतं. लोड रेजिस्टन्सला ओपन करून आपण जो लोड होता त्यामधूनच फ्लो होणारा आय एक्स करंट होता आणि म्हणूनच इथे हा जो डिपेंडंट सोर्स आहे तो सुद्धा 0 झाला. आणि 0 झाल्यानंतर आपण व्ही ए बी आणि व्ही बी हे दोन नोडचं पोटेन्शियल फाइंड आउट केलं आणि त्या दोघांचं सबट्रॅक्शन्स केल्यानंतर आपल्याला व्ही ओ सी म्हणजेच ओपन सर्किट व्होल्टेज इथे फाइंड आउट झालेला आहे. ओके, सो सिमिलरली सेकंड स्टेप आपण इथे फॉलो करणार आहोत आणि सेकंड स्टेपसाठी आपल्याला पुन्हा ही डायग्राम्स लागणार आहे ज्याच्यामध्ये आपल्याला स्टेप नंबर 2 इथे आपण यूज करू. सो स्टेप नंबर 2 पुन्हा इथे डायग्राम घेऊन घेऊया. स्टेप नंबर 2 मध्ये आपल्याला सांगण्यात आलं होतं की जो लोड रेजिस्टन्स आहे त्याला आपल्याला शॉर्ट करायचा आहे. ओके, सो जो लोड रेजिस्टन्स हा आपला लोड रेजिस्टन्स आहे 2 ओहमचा रेजिस्टन्स आणि याला आपण शॉर्ट करून घेऊ. तर इथे आपण लिहू शकतो शॉर्ट लोड रेजिस्टन्स अँड फाइंड शॉर्ट सर्किट करंट. मला सांगा हा जो 2 ओहमचा रेजिस्टन्स आहे याला जर तुम्ही इथे शॉर्ट केलं आणि या 2 ओहमच्या रेजिस्टन्स म्हणून फ्लो होणारा जर करंट काढायचा आहे म्हणजेच इनडायरेक्टली तुम्हाला हा जो शॉर्ट सर्किट करंट म्हणजेच तुमचा आय एक्स करंट होता. ओके, करंट फ्लोईंग थ्रू द 2 ओहम्स होता आणि तो आपल्याला इथे फाइंड आउट करता येईल. म्हणजे मग आपण इथे मेन्शन्स करूया
Ix इज नथिंग बट, तर अशा प्रकारे इथे क्लोज लूप आपण लूपसुद्धा दाखवून देऊया, ज्याला नाव देऊया Ix, म्हणजेच हा तुमचा I1 आहे. आणि अशा प्रकारे क्लॉकवाईज इथून फ्लो होणारा करंट हा I2 करंट अशा प्रकारे आपण दाखवूया. सो Ix म्हणजेच तुमचा असणार आहे I1 करंट. ओके. आणि जर Ix जर I1 असेल तर हा जो शंकरपाळ्याचा जो व्होल्टेज आहे 2Ix तो काय होणार. सो 2Ix म्हणजेच इट्स अ 2I1 अशा प्रकारे आपल्याला तिथे मेन्शन करता येईल. मग इथे आता आपल्याला पुन्हा फर्स्ट चॅप्टरचं बेसिक इथे युटिलाइज करावं लागणार आहे. फर्स्ट चॅप्टरचं बेसिक म्हणजेच काय, तर इथे तुम्हाला बघायला मिळतो की हा जो 3 एम्पियरचा करंट सोर्स आहे, हा 3 एम्पियरचा करंट सोर्स हा कॉमनली कनेक्टेड आहे बिटवीन फर्स्ट लूप अँड सेकंड लूप. ओके. सो सुपर मेश इक्वेशन इथे तयार होणार. आणि या सुपर मेशचे इक्वेशन्स आपल्याला कशा प्रकारे तयार करता येईल, तर याला आपण असं म्हणूया, फॉरवर्ड डायरेक्शनने फ्लो होणारा करंट कोणता आहे, तर बघा 3 एम्पियरच्या सेम डायरेक्शनने फ्लो होणारा करंट हा I2 करंट आहे, त्याच्यामुळे तो पॉझिटिव्ह आपण घेणार. ओके. 3 एम्पियरच्या अपोजिट डायरेक्शनने फ्लो होणारा करंट हा I1 करंट आहे, म्हणून त्याला आपण निगेटिव्ह घेणार. सो I2 मायनस I1 इज इक्वल टू 3 एम्पियर. सो दिस इज द सुपर मेश इक्वेशन. याला आपण म्हणणार सुपर मेश इक्वेशन. ठीक. सेम थिंग्स आपण KVL अप्लाय करणार. KVL ऑन लूप 2 किंवा याला KVL ऑन लूप 2 ने म्हणणार. KVL ऑन, आता यांना आपण नाव दिलेले नाही आहे, तर जो करंट सोर्स कॉमन असतो त्याला आपण रिमूव्ह केल्यानंतर जे 2 लूप्स आपल्याला इथे मिळतात, तर याला आपण म्हणूया लूप नंबर 1 अँड इट्स अ लूप नंबर 2. ओके. सो KVL ऑन लूप 1 अँड लूप 2 असं म्हणूया. KVL ऑन लूप 1 अँड लूप 2. तर दोन्ही लूपवर आपण KVL अप्लाय करतोय. सो दोन्ही लूपवर KVL अप्लाय केल्यानंतर आपल्याला इथं बघायला मिळतं 1 ओहम इथून फ्लो होणारा करंट हा I2 करंट आहे. 2Ix हा व्होल्टेज सोर्स आहे. 10 व्होल्ट हा व्होल्टेज सोर्स आहे. अशा प्रकारे 3 एलिमेंट्स आपल्याला इथे कनेक्टेड मिळतात. सो KVL ऑन लूप 2 केल्यानंतर इथे आपल्याला मिळणार इट्स मायनस I2 मायनस 2Ix हा आपला डिपेंडेंट व्होल्टेज सोर्स आहे आणि 10 व्होल्टचा व्होल्टेज सोर्स. सो प्लस 10 व्होल्ट इज इक्वल्स टू द 0 अशा प्रकारे आपल्याला मिळणार. ओके. सो याला Ixला I1 ने रिप्रेझेंट जर आपण केलं तर आपल्याला मिळणार I2 मायनस 2Ix इज नथिंग बट आवर I1. आणि या 10ला आपण राईट हँड साईडला ट्रान्सफर करून द्या, इट्स अ मायनस 10. ओके. सो इक्वेशन्स आपल्याला हे सेकंड KVL ऑन लूप 1 अँड लूप 2 हे सुद्धा इक्वेशन मिळालेलं आहे. तर या दोन इक्वेशनला जर आपण सुपरमेश इक्वेशन्स आणि KVL सुपर लूप इक्वेशन्स म्हणजेच इक्वेशन नंबर 1 अँड इक्वेशन नंबर 2 हे दोन्ही इक्वेशन्स कॅल्सीने सॉल्व करायचे बाय सॉल्विंग कॅल्सी. बाय सॉल्विंग इक्वेशन 1 and equation 2 using calci. सो कॅल्सीने सॉल्व करा. सो कॅल्सीने सॉल्व केल्यानंतर आपल्याला I1 आणि I2च्या व्हॅल्यूज इथे फाइंड आउट होतात. ओके. सो I1ची व्हॅल्यू म्हणजेच हे तुम्हाला Xची व्हॅल्यू तुमच्या कॅल्सीमध्ये मिळणार आणि I2ची व्हॅल्यू म्हणजेच ही Yची व्हॅल्यू तुम्हाला इथे मिळणार. सो I1ची व्हॅल्यू इथे जर आपण फाइंड आउट केली तर ती आपल्याला मिळतं इट्स 7 डिवायडेड बाय 2 एम्पियर अशा. आणि सगळ्यात मेन आपल्याला I1ची व्हॅल्यू इथे फाइंड आउट करायची होती. I2ची व्हॅल्यू आपल्याला माहीत नसली तरी चालेल. ओके. सो I1 म्हणजेच Ix करंट होता, म्हणजेच आपण इथे पुन्हा इथे मेन्शन करू शकतो हेन्स Ix इथे आपल्याला फाइंड आउट होतो, जो की 7 डिवायडेड बाय 3 एम्पियर इतका आहे. सो कॅल्सीने आपण हे सॉल्व करू शकतो. मग आपल्याला अशा प्रकारे इथे Ix मिळालेला आहे. मग आता आपण स्टेप नंबर 3ला जाणार आहोत. सो स्टेप नंबर 3
झेड इक्विव्हॅलेंट आपल्याला फाइंड आउट करायचं असतं आणि झेड इक्विव्हॅलेंट फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला व्ही टी एच, ज्याला आपण म्हणणार आहोत व्ही टी एचलाच व्ही ओ सी असं सुद्धा म्हणता येईल, म्हणून आपण हा सुद्धा एक फॉर्म्युला लिहिणार आहोत, ओपन सर्किट व्होल्टेज डिवायडेड बाय शॉर्ट सर्किट करंट, किंवा व्ही टी एच डिवायडेड बाय शॉर्ट सर्किट करंट. तर अशा प्रकारे आपल्याला झेड इक्विव्हॅलेंट व्ही टी एच किंवा व्ही ओ सी आपला 7 व्होल्ट मिळाला होता, आणि आपण आता जो आय एक्स फाइंड आउट केला तोच आपला शॉर्ट सर्किट करंट आहे. सो 7/3 आपल्याला तो मिळाला होता. सो 7 3 21 डिवायडेड बाय 3. ओके, सो अशा प्रकारे आपल्याला हा 3 ओहमचा झेड इक्विव्हॅलेंट इथे मिळतो. ओके, सो झेड इक्विव्हॅलेंट इट्स 3 ओहम. ओके, आता झेड इक्विव्हॅलेंट मिळालेला आहे. तर लास्ट स्टेपला आपण जाणार, स्टेप नंबर 4, आणि स्टेप नंबर 4ला ॲज युजल आपण इक्विव्हॅलेंट सर्किट ड्रॉ करणार. आणि इक्विव्हॅलेंट सर्किट म्हणजेच काय असणार, तर अशा प्रकारे हा व्होल्टेज सोर्स असणार आहे, ज्याला आपण व्ही टी एच किंवा ओपन सर्किट व्होल्टेज 7 व्होल्ट अशा प्रकारे इंडिकेट केलेला आहे. आणि जो इम्पिडन्स होता तो इम्पिडन्स म्हणजे झेड इक्विव्हॅलेंट आपण अशा प्रकारे इथे इंडिकेट करणार, बॉक्सने त्याला रिप्रेझेंट करणार. सो झेड इक्विव्हॅलेंट इट्स 3 ओहम्स. आणि हा तो टर्मिनल्स ओपन टर्मिनल्स असणार आहे. या ओपन टर्मिनलच्या अक्रॉसमध्ये जो तुमचा लोड रेजिस्टन्स असणार आहे त्या लोड रेजिस्टन्सला इथे कनेक्ट करता येईल. सो तो लोड रेजिस्टन्स म्हणजेच हा कोण असणार आहे, झेड एल, लोड इम्पिडन्स. सो आपला लोड इम्पिडन्स हा 2 ओहम होता. 2 ओहम रेजिस्टन्स म्हणून फ्लो होणारा आपल्याला करंट फाइंड आउट करायचा होता. सो आय एल इथे आपल्याला फाइंड आउट करता येईल. So how to find out the IL? So IL is nothing but it's a VTH किंवा VOC divided by Z equivalent plus ZL. Okay, so VOC हा 7 आहे, Z equivalent हा 3 ओहम आपल्याला मिळालेला आहे, आणि लोड इम्पिडन्स हा 2 ओहम्स आपल्याला इथे अशा प्रकारे मिळतो आहे. आणि याला आपण सॉल्व केलं तर 7 डिवायडेड बाय 5 म्हणजेच 1.4 एम्पियर हा करंट आपल्याला इथे डिपेंडेंट सोर्स म्हणून मिळतो आहे. सो आय एल मीन्स लोड करंट फ्लोईंग थ्रू द 2 ओहम रेजिस्टन्स, इट्स 1.4 एम्पियर. सो दिस इज द आन्सर. तर थेवेनिन्स इक्विव्हॅलेंटमध्ये ह्या 2 स्टेप्स इथे महत्त्वाचे असणार आहे, ज्यामध्ये ओपन सर्किट व्होल्टेज फाइंड आउट करणे आणि शॉर्ट सर्किट करंट फाइंड आउट करणे, या 2 इम्पॉर्टंट स्टेप्स तिथे आपल्याला यूज करायचे आहेत. प्रेझेंटेशन सुरू आहे. .4 येतोय सर आर टी एच जो आहे तो आपल्याला इथे फाइंड आउट करावाच लागत नाही. सो झेड टी एच आपण त्याला म्हणू शकतो, किंवा झेड इक्विव्हॅलेंट त्याला आपण म्हणू शकतो. आणि झेड इक्विव्हॅलेंट इथे आपण बघा हा 3 ओहम्स इथे यूज केलेला आहे. सो इथे हा फॉर्म्युला डायरेक्टली आपल्याला यूज करायचा आहे, ओपन सर्किट व्होल्टेज डिवाइडेड बाय शॉर्ट सर्किट करंट. तो ओपन सर्किट व्होल्टेज आपल्या पहिल्या स्टेप सारखंच आपल्याला सॉल्व करायचं आहे, बट फक्त इथे नवीन स्टेप्स काय इन्व्हॉल्व झालेले, तर शॉर्ट सर्किट करंट कसा फाइंड आउट करणार. शॉर्ट सर्किट करंट हा फक्त सुपर मेशनेच फाइंड आउट केला पाहिजे असं नाही आहे, तर कोणत्याही सर्किटचा करंट आपल्याला कसा फाइंड आउट करता येईल, तर कधी आपल्याला KVL अप्लाय करावं लागेल, कधी आपल्याला सुपर मेश अप्लाय करावं लागेल, कधी आपल्याला नोडल ॲनालिसिससुद्धा यूज करावं लागेल, किंवा कधी आपल्याला ओम्स लॉसुद्धा यूज करावा लागू शकतो, किंवा करंट डिव्हिजन रूलने सुद्धा तुम्ही शॉर्ट सर्किट करंट फाइंड आउट करू शकता. तर वेगवेगळे पॅरामीटर्स वेगवेगळ्या न्यूमरिकल्समध्ये जशी न्यूमरिकलची कंडिशन असणार त्याच्यानुसार त्याला आपल्याला ते सॉल्व करावं लागेल. तर त्यातला अजून एखादा न्यूमरिकल्स आपण बघूया, म्हणजे तुमचा डाऊट क्लिअर होईल. ओके, सो इथे आपण नेक्स्ट एक न्यूमरिकल घेऊया, जे की पुन्हा डिपेंडेंट सोर्सच आहे. ओके,
सो या सेकंड न्यूमरिकल्समध्ये आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे ऑब्टेन द करंट इन द 2 ओहम रेजिस्टन्स. सो दिस इज द सेकंड न्यूमरिकल्स. Obtain current in 2 ओहम रेजिस्टन्स. पुन्हा आपल्याला 2 ओहम रेजिस्टन्स म्हणूनच करंट फाइंड आउट करायचा आहे, बट बाय युजिंग थेवेनिन्स इक्विव्हॅलंट थेरम ने आपल्याला तो सॉल्व करायचा आहे. ओके, सो आपल्याला गिवन डायग्राम्स हे अशा प्रकारे दिलेले आहे. सगळ्यात अगोदर हा 10 व्होल्टचा व्होल्टेज सोर्स इथे कनेक्टेड आहे, त्याला 1 ओहमचा रेजिस्टन्स कनेक्टेड आहे. इन बिटवीन कॉमनली करंट सोर्स जो की 1 एम्पियरचा अशा प्रकारे आहे. त्यानंतर इथे डिपेंडेंट व्होल्टेज सोर्स आहे, पॉझिटिव्ह विथ रिस्पेक्ट टू द निगेटिव्ह. आणि या डिपेंडेंट व्होल्टेज सोर्सची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे 3 V नॉट. आणि पुन्हा इथे 2 ओहमचा हा रेजिस्टन्स कनेक्ट केलेला आहे, ज्याला आपण लोड रेजिस्टन्स अशा प्रकारे इथे इंडिकेट करू शकतो. ओके, सो हा जो फर्स्ट रेजिस्टन्स आहे हा 1 ओहमचा रेजिस्टन्स आहे आणि याच्या अक्रॉसमध्ये आपल्याला हा व्होल्टेज मिळतोय पॉझिटिव्ह विथ रिस्पेक्ट टू द निगेटिव्ह अशा पोलॅरिटीनुसार. ओके, सो गिवन डायग्राम्स आपल्याला इथे अशा प्रकारे दिलेली आहे. तर या डायग्राम्समध्ये आपल्याला 2 ओहम म्हणून फ्लो होणारा जो करंट आहे तो आपल्याला फाइंड आउट करायचा. म्हणजे 2 ओहम हा रेजिस्टन्स आपला हा लोड रेजिस्टन्स आहे अशा प्रकारे आपल्याला इथे समजते. तर आपण अगोदर डायग्राम्स कॉपी करून घेऊया. त्यानंतर आपण सोल्युशनला जाऊया. स्टेप नंबर 1 इथे सॉल्व करूया. सो स्टेप नंबर 1. सो स्टेप नंबर 1ला काय सॉल्व करणार? सो स्टेप नंबर 1ला आपल्याला सॉल्व करायचं आहे की रिमूव्ह म्हणजेच ओपन करायचं आहे लोड रेजिस्टन्सला आणि फाइंड आउट करायचं आहे अँड फाइंड आउट द ओपन सर्किट व्होल्टेज. सो ओपन सर्किट व्होल्टेज आपल्याला इथे फाइंड आउट करायचं. सो इथे आपण घेऊया पुन्हा डायग्राम. डायग्राम्समध्ये जो लोड रेजिस्टन्स आहे त्याला अशा प्रकारे ओपन करून घेऊया. सो ओपन केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे इथे ओपन सर्किट ही डायग्राम्स दिसणार आहे. ओके, सो VOC इथे आपल्याला फाइंड आउट करायचं. VOC म्हणा किंवा त्याला VTH म्हटलं तरी चालतं, VTH म्हटलं तरी चालेल. सो इथे आपल्याला VOC म्हणजेच ओपन सर्किट व्होल्टेज हा कशा प्रकारे फाइंड आउट करता येईल? तर डिपेंडेंट सोर्स आहे. ओके, या डिपेंडेंट सोर्सला हा V आउटपुट म्हणजेच काय हे सुद्धा अगोदर इथे फाइंड आउट करूया. तर इथे आपण सगळ्यात पहिले म्हणूया फ्रॉम डायग्राम्स. तर डायग्राम बघूनच आपल्याला VO जो व्होल्टेज आहे व्होल्टेज अक्रॉस 1 ओहम्स तो आपल्याला फाइंड आउट करते. आता ह्या 1 एम्पियरचा करंट आहे, तर मला सांगा हा 1 एम्पियरचा करंट हा कुठून फ्लो होणार? सो 1 एम्पियरचा करंट हा फक्त आणि फक्त अशा प्रकारे या सर्किटमध्ये फ्लो होणार, कारण की हे सर्किट ओपन आहे, या डायरेक्शनने इथे ओपन आहे. त्यामुळे या सेकंड मेशमध्ये कोणत्याही प्रकारचा 1 एम्पियर करंट फ्लो होणार नाही आहे. फक्त आणि फक्त करंट हा कुठे फ्लो होणार? फर्स्ट लूपमध्ये फ्लो होणार. मला सांगा, जर का आपल्याला फ्रॉम डायग्राम्स फ्रॉम फिगर V नॉट जर आपल्याला फाइंड आउट करायचं सांगितलं, सो व्होल्टेज अक्रॉस 1 ओहम. सो करंट इंटू रेजिस्टन्स आपल्याला माहीत असायला पाहिजे. सो करंट किती फ्लो होणार आहे? सो 1 एम्पियर करंट या रेजिस्टन्स म्हणून फ्लो होतोय, जो रेजिस्टन्सची व्हॅल्यू आहे 1 ओहम्स. म्हणजेच आपल्याला इथे V नॉट हा 1 व्होल्टचा इथे लगेच फाइंड आउट होतोय. सो V नॉट आपल्याला इथे फाइंड आउट झालेला आहे. मग आता इथे याला एक नाव देऊया आपण AB. सो ABच्या अक्रॉसमध्ये आपल्याला ओपन सर्किट व्होल्टेज कसा फाइंड आउट करता येईल? सो ओपन सर्किट व्होल्टेज फाइंड आउट करताना करंट सोर्सला तुम्हाला थोडं निग्लेक्ट करावं लागणार. म्हणजे करंट सोर्सला इथे निग्लेक्ट केल्यानंतर आपल्याला हा व्होल्टेज मिळणार आहे. तर इथे म्हणूया आपण ओपन सर्किट व्होल्टेज
आणि ओपन सर्किट व्होल्टेजला इथे डायग्राम्समध्ये आपण याला थोडं हायलाईटसुद्धा करून घेऊया म्हणजे तुम्हाला समजेल ते. तर इथे ग्रीन कलर्सने आपण जे हायलाईट करतो. सो व्ही ए मायनस व्ही बी जरी केला तरी चालेल किंवा डायरेक्टली व्ही ओ सी जर तुम्ही फाइंड आउट केलात तर बघा अशा प्रकारचा हा जो पाथ तुम्हाला ग्रीन कलर्समध्ये दिसतोय. सो या पाथच्या अक्रॉसमध्ये तुम्हाला काय फाइंड आउट करायचं आहे, व्होल्टेज फाइंड आउट करायचं आहे. ओके, सो कशा प्रकारे फाइंड आउट करता येईल. सो इथे डायरेक्टली 3V0 हा सुद्धा एक व्होल्टेज सोर्स आहे. 1 ओमच्या अक्रॉसमधला जो व्होल्टेज आहे तो आपल्याला इथे मिळालेला आहे. त्यामुळे आपल्याला आणि 10 व्होल्टचा हा सुद्धा व्होल्टेजेस आहे. त्यामुळे डायरेक्टली तीनही व्होल्टेजेस आहेत त्यांचा आपल्याला फक्त सिरीज पॅरलल कॉम्बिनेशन इथे करता आहे. सो करंट अशा प्रकारे इथून फ्लो करा. ओके, सो करंट इथून फ्लो केल्यानंतर आपल्याला हा अशा प्रकारे मिळणार -3V0. ओके, त्यानंतर या 1 ओहम म्हणून फ्लो होणारा करंटमुळे आपल्याला जो व्होल्टेज मिळणार दॅट इज +V0 आपण म्हणूया, कारण की पोलॅरिटी बघा पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह आपल्याला इथे बघायला मिळते. आणि 10 व्होल्ट, 10 व्होल्टचा हा काय व्होल्टेज सोर्स आहे. सो इथे डायरेक्टली आपल्याला अशा प्रकारे VOC इथे फाइंड आउट करता येईल. सो -3 आणि V0 ची व्हॅल्यू इथे ऑलरेडी आपल्याला फाइंड आउट झालेली आहे जे की 1 व्होल्ट अशा प्रकारे आहे. प्लस V0 पुन्हा 1 व्होल्ट प्लस 10 अशा प्रकारे. सो याला जर आपण सॉल्व केलं तर काय मिळेल बघा, -3 + 1 + 10. सो इट्स -2 + 10. -2 + 10 इज नथिंग बट इट्स 8. सो इथे आपल्याला 8 व्होल्ट हा ओपन सर्किट व्होल्टेज आपल्याला इथे फाइंड आउट होतो. सो VOC आपल्याला इथे फाइंड आउट होतं आहे. सो स्टेप नंबर 2ला आपण जाऊया. स्टेप नंबर 2ला आपल्याला शॉर्ट सर्किट करायचं आहे. स्टेप नंबर 2, शॉर्ट द RL, लोड रेजिस्टन्सला शॉर्ट करायचं आहे अँड फाइंड आउट द शॉर्ट सर्किट करंट. तर इथे पुन्हा आपण ती डायग्राम्स घेऊया आणि या डायग्राम्समध्ये लोड रेजिस्टन्सला शॉर्ट करूया. तर लोड रेजिस्टन्सला अशा प्रकारे इथे लोड रेजिस्टन्स हा आपला 2 ओम्स आहे आणि याला आपण काढून शॉर्ट करूया. बाकी सगळे पॅरामीटर्स ॲज इट इज तिथे राहू द्यायचे, बाकी कोणतेही पॅरामीटर्सला हात लावायचं नाही आहे. तर अशा प्रकारे हा शॉर्ट सर्किट आपल्याला केलेला दिसतोय. सो इट्स अ शॉर्ट सर्किट. आता अशा या शॉर्ट सर्किट कंडिशन्समध्ये आपल्याला काय बघायला मिळतंय, तर इथे आपण KVL अप्लाय करून किंवा सुपर मेश इक्वेशनने सुद्धा याला फाइंड आउट करता येऊ शकतो. ओके, जस्ट अ मिनिट. याला आता कोणत्या इक्वेशनने आपण फाइंड आउट करूया. ओके, सुपर मेशनेच फाइंड आउट करूया. सुपर मेशने जर फाइंड आउट जर केला आपण याला तर कशा प्रकारे फाइंड आउट करता येईल. आपल्याला करंट याला आपण म्हणूया I1 करंट. ओके, त्यानंतर याला म्हणूया I2 करंट. सो आपल्याला फर्स्ट सुपर मेश इक्वेशन काय मिळणार, I2 minus I1 is equals to the 1 ampere, is equals to the 1 ampere. This is the equation number 1 ज्याला आपण सुपर मेश इक्वेशन असं म्हणूया. सेम थिंग्स, हा करंट सोर्स जर आपण इथून काढून टाकला आणि आउटर सरफेस म्हणजेच लूप 1 आणि लूप 2 वर 1 एम्पियर करंट सोर्स काढल्यानंतर जर तिथे KVL अप्लाय केला. सो KVL म्हणूया इथे, KVL ऑन लूप 1 अँड लूप 2, लूप 1 अँड लूप 2. इथे वाटल्यास पुन्हा एक डायग्राम्स घेऊया. ओके, अशा प्रकारे हा 2 ओमचा जो रेजिस्टन्स आहे
हा शॉर्ट केलेला असणार आहे आणि 1 एम्पियरसुद्धा इथे ओपन सर्किट म्हणून कन्सिडर केला जाईल. ओके, तर इथे सुपर मेश हा आपण कसा सॉल्व करतो, चॅप्टर नंबर 1 हा आपल्याला चांगल्या प्रकारे इथे झालेला माहीत पाहिजे. तर अशा या लूपवर आता इथून फ्लो होणाऱ्या लूपचे जे करंट आहे ते आपण ॲज इट इज ठेवत असतो, दॅट इज द I1 करंट, आणि इथून फ्लो होणारा जो करंट आहे तो I2 करंट. तर अशा या दोन लूपला, कंबाईन लूपला आपल्याला KVL अप्लाय करायचं सांगितलं, तर आपल्याला KVL अप्लाय करता येईल. 10 व्होल्ट मायनस प्लस V0 आपण इथे म्हणूया, जो की आपल्याला ऑलरेडी सापडलेला आहे. हा प्लस मायनस, प्लसपासून मायनसकडे अशा प्रकारे हा I2 करंट इथून फ्लो होतो आहे. त्यामुळे इथे आपण कन्सिडर करूया मायनस 3 V0, ओके, इज इक्वल्स टू द 0. एकतर असं एक इक्वेशन आपल्याला तयार करता येईल. अदरवाईज आपण करंट फॉर्ममध्ये जर घेतलं तर 10 व्होल्ट, या 10 व्होल्ट म्हणून हा I1 करंट फ्लो होतो आहे. या 1 ओहम म्हणून फ्लो होणारा जो करंट आहे तो ॲक्च्युली ड्रॉप येणार, मायनस ड्रॉप करंट इनटू रेजिस्टन्स. सो करंट हा इथे फ्लो होतो आहे I1 करंट, मायनस 3 V0 इज इक्वल्स टू द 0. आता I1 करंट आणि V0 यांचं रिलेशन्स काय हे आपल्याला इथे बघावं लागेल. तर V0 म्हणजेच I1 करंट आहे. सो V0 म्हणजेच I1 करंट आहे, हे आपल्याला इक्वेशन्सवरून किंवा फ्रॉम फिगर्सवरून आपल्याला दिसतं आहे. त्याच्यामुळे ही व्हॅल्यू पुन्हा रिप्लेस करा. सो या 10ला तिकडे पाठवून द्या, म्हणजे इकडे -1 I1 मायनस 3 I1 इज इक्वल टू द -10. ओके, सो -1 -3 I1 म्हणजेच अशा प्रकारे इकडे -4 I1 इज इक्वल टू -10 आपल्याला मिळणार. ओके, म्हणजेच इथे I1 ची व्हॅल्यू आपल्याला मिळते -10 डिवायडेड बाय -4. सो मायनस मायनस गेट कॅन्सल. सो 10 डिवायडेड बाय 4 म्हणजेच 2.5. इथे आपल्याला अशा प्रकारे ही व्हॅल्यू मिळणार 2.5 एम्पियर. सो इथे आपल्याला I1 करंट हा फाइंड आउट झालेला आहे, पण आपल्याला फाइंड आउट करायचा आहे I2 करंट. मग आता I1 करंट जर आपल्याला फाइंड आउट झालेला आहे तर I2 करंट आपल्याला डायरेक्टली फाइंड आउट करता येईल का? सो इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट डाऊन करायचा, जो की I2 मायनस I1 इज इक्वल टू 1 एम्पियर होता. I2 मायनस पुट इन इक्वेशन 1 असं आपण म्हणूया, पुट इन इक्वेशन 1. सो वी गेट I2 मायनस I1 इज इक्वल्स टू द 1 एम्पियर, आणि I1 ची व्हॅल्यू ही आपल्याला ऑलरेडी 2.5 अशी मिळालेली आहे. सो I2 मायनस 2.5 इज इक्वल्स टू द 1 एम्पियर. मग या 2.5ला राईट हँड साईडला ट्रान्सफर करा, म्हणजेच आपल्याला काय मिळणार आहे की हेन्स I2 इज नथिंग बट इट्स अ 1 एम्पियर प्लस 2.5 म्हणजेच 3.5 एम्पियर. अशा प्रकारे आपल्याला काय मिळतोय, I2 करंट मिळतोय. आणि हा I2 करंट म्हणजेच कोणता करंट आहे तर तुम्ही इथे डायग्राममध्ये बघू शकतात. I2 म्हणजे सेकंड लूपचा करंट, आणि या सेकंड लूपचा करंटच आपल्या या लोड इम्पिडन्स म्हणून फ्लो झालेला आहे. तर इथे तुम्ही चेकआउट करू शकता. हा जो शॉर्ट सर्किट करंट आहे, तर फ्रॉम फिगर्स आपण म्हणू शकतो शॉर्ट सर्किट करंट म्हणजेच कोणता करंट आहे, I2 करंट आहे. ओके, सो इथे आपल्याला I2 फाइंड आउट झाला म्हणजेच शॉर्ट सर्किट करंट आपल्याला इथे मिळालेला आहे. सो फायनली आपण थर्ड स्टेपला इथे जाणार आहोत. सो स्टेप नंबर 3ला RTS तर आपल्याला इथे फाइंड आउट करायचा नाही आहे, झेड इक्विव्हॅलेंट इथे फाइंड आउट करायचं आहे, जो की असणार आहे ओपन सर्किट व्होल्टेज डिवायडेड बाय शॉर्ट सर्किट करंट. सो ओपन सर्किट व्होल्टेज हा आपल्याला 8 व्होल्ट अशा प्रकारे मिळाला होता, आणि शॉर्ट सर्किट करंट आपल्याला 3.5 एम्पियर अशा प्रकारे इथे मिळालेला आहे. सो 8 डिवायडेड बाय 3.5 जर का आपण सॉल्व करून बघितलं तर हे आन्सर मिळते आहे 8 divided by 3.5, so it's a 2.28. so Z equivalent आपल्याला मिळालेला आहे, इट्स अ 2.28 ओम. आणि मग लगेच आपण स्टेप नंबर 3ला
डायग्राम्स काढून स्टेप नंबर 4 लावून स्टेप नंबर 4ला डायग्राम्स ड्रॉ करू शकतो. सो डायग्राम्स हे अशा प्रकारे ओपन सर्किट व्होल्टेज असणार आहे जो की VOC 8 व्होल्ट. ओके, त्याच्या सिरीजमध्येच झेड इक्विवॅलेंट ZTH म्हणा किंवा झेड इक्विवॅलेंट जो असणार आहे तो आपल्याला 2.28 अशा प्रकारे दाखवणार आणि हा सर्किट ओपन राहणार. आणि हा सर्किट जो ओपन आहे त्याच्या अक्रॉसमध्ये आपल्याला इथे लोड रेजिस्टन्स आपल्याला कनेक्ट करायचं आहे. मग लोड रेजिस्टन्स किती होता, तर लोड रेजिस्टन्स आपल्या या सर्किट गिवन डायग्राम्समध्ये 2 ohms आपल्याला गिवन होतं. 2 ohms लाईक दॅट. ओके, मग इथून फ्लो होणारा हा IL करंट आता आपल्याला इझिली फाइंड आउट करता येईल. सो करंट फ्लोईंग थ्रू द लोड इज नथिंग बट ओपन सर्किट व्होल्टेज डिवाइडेड बाय झेड इक्विवॅलेंट प्लस ZL. ओपन सर्किट व्होल्टेज हा आपल्याला 8 व्होल्ट डिवाइडेड बाय झेड इक्विवॅलेंट्स आपल्याला मिळालेला आहे 2.28 प्लस 2. सो अशा प्रकारे इथे 8 डिवाइडेड बाय 4.28 अशा प्रकारे आपल्याला इथे आन्सर मिळणार. ओके, सो 8 डिवाइडेड बाय 4.28 याला जर तुम्ही सॉल्व केलं तर 1.86 1.87 केलं तरी चालेल. इट्स अ 1.87 एम्पियर. इट्स अ करंट सोर्स. सो अशा प्रकारे इथे आपल्याला IL करंट इथे फाइंड आउट होणार. तर सिंपल स्टेप्स आपल्याला इथे सॉल्व करायचे आहे. बट कॉम्प्लिकेशन्स केव्हा होणार की जर का तुम्ही फर्स्ट युनिटमध्ये जो KCL KVL जो पार्ट आहेत आणि मॅक्सवेल लूप ॲनालिसिस, मॅक्सवेल नोडल ॲनालिसिस हे जे 2 कन्सेप्ट आहे, या 2 कन्सेप्टवर जर आपली कमांड नसेल तर मग कुठेतरी आपल्याला प्रॉब्लेम होऊ शकतो. ओके, सो अशा प्रकारे करंट फ्लोईंग थ्रू द 2 ohms इज द 1.87 आपल्याला मिळते. तर ठीक आहे, तर स्टेप्स लक्षात ठेवा. आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे ते लक्षात ठेवा आणि न्यूमरिकल्स कोणत्या कंडिशनमध्ये आहे त्या कंडिशननुसार तुम्हाला तिथे फर्स्ट चॅप्टरमधली कोणती मेथड्सनी करंट फाइंड आउट करता येईल किंवा कोणत्या मेथड्सनी व्होल्टेज फाइंड आउट करता येईल हे तिथे खूप इम्पॉर्टंट असतं. सो स्टेप 1 2 3 4 हे तुमच्या डिस्प्लेला आहेत. ह्या स्टेप्स फॉलो करून आपल्याला डिपेंडेंट सोर्सेसमधले कनेक्टेड असलेले सर्किटचे थेवेनिन्सने सुद्धा करंट फाइंड आउट करता येतो. तर ठीक आहे, तर काही 1-2 एक्झाम्पल्स तुम्हाला होमवर्कला टाकतो ग्रुपला, ते सॉल्व करून बघा, त्यांचे ॲन्सरसुद्धा टाकतो. तर आजचं लेक्चर आपण इथे थांबूया. सेवन ओहम V0 हा कसा घेतला. V0 हा डायग्राम्समध्ये गिवन आहे सर्किट डायग्राम्समध्ये. बघा इथे हा जो क्वेश्चन्स आहे या क्वेश्चन्समध्ये तुम्ही इथे चेकआउट करू शकता. V0 इज द व्होल्टेज अक्रॉस 1 ohm. मग व्होल्टेज अक्रॉस 1 ohm जर आपल्याला अकॉर्डिंग टू ओम्स लॉ जर फाइंड आउट करायला सांगितलं तर व्होल्टेज इज इक्वल टू करंट इंटू रेजिस्टन्स. म्हणजे या 1 ohm म्हणून फ्लो होणारा करंट आपल्याला माहीत असायला पाहिजे आणि रेजिस्टन्स तर 1 ohmचा आहेच. सो करंट किती फ्लो होतो हे जर आपल्याला माहीत पडलं तर आपल्याला हा V0ची व्हॅल्यू फाइंड आउट करता येते. आणि V0ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट केव्हा करता आली, जेव्हा आपण ही फर्स्ट स्टेप अप्लाय केली तेव्हा. फर्स्ट स्टेप आपण अप्लाय केली की लोड रेजिस्टन्सला रिमूव्ह केलं. लोड रेजिस्टन्सला रिमूव्ह केल्यानंतर हा 1 एम्पियरचा जो करंट सोर्स आहे हा फक्त आणि फक्त या 1 ohm रेजिस्टन्स म्हणून फ्लो होतो आहे. ओके, का बरं, कारण की इथे बघा हे क्रॉस आपण का बरं केलेलं आहे, कारण की सेकंड लूप हा ओपन झालेला आहे आणि करंट हा ओपन लूप म्हणून कधीच फ्लो होत नाही. तर 1 एम्पियरचा जो करंट सोर्स आहे त्याच्या राईट हँड साईडला ओपन लूप आहे आणि लेफ्ट हँड साईडला क्लोज लूप आहे. म्हणजेच ऑब्व्हियसली 1 एम्पियर करंट हा क्लोज लूप म्हणून फ्लो होणार आणि 1 एम्पियर करंट हा क्लोज लूप म्हणून फ्लो होणार. म्हणजेच क्लोज लूपला फक्त एकमेव रेजिस्टन्स कनेक्टेड आहे जो की 1 ohmचा रेजिस्टन्स आहे आणि त्याच्या अक्रॉसमधला व्होल्टेज हा V0 आहे.
सो व्ही नॉट इज नथिंग बट करंट इंटू रेजिस्टन्स. या व्ही नॉट म्हणून 1 अँपिअर करंट फ्लो होतो आहे आणि व्ही नॉट हा 1 ओहमच्या रेजिस्टन्सच्या अक्रॉसचा व्होल्टेज आहे, म्हणून 1 इंटू 1 म्हणजेच 1 व्होल्ट आपल्याला इथे मिळतो आहे. ओके, सो दिस इज द स्टेप 1, फाइंड आउट द व्ही नॉट. ठीक आहे, ठीक आहे, तुम्ही लेआउट करू शकता.